धान घोटाळ्याच्या नावावर कुठंतरी मोठा गैरव्यवहार होत असल्याचं जे आहे विधान परिषदेमध्ये मांडण्यात आलं। माजी मंत्री परिणय फुके यांनी खरं तर हा विषय मांडला आणि त्यानंतर एक मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला। नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे, काय तुमचा नेमका आरोप आहे? कुठंतरी विधिमंडळातले जे आयुध असतात ते लोकांना न्याय देण्यासाठी। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। निश्चितच विधिमंडळाचे जे आयुध आहे लोकांना न्याय देण्याकरता आपण जर विधानसभा किंवा विधान परिषदमध्ये निवडून आलो तर हे लोकांच्या भल्यासाठी आलो, राज्याच्या भल्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, ना की कोणाला ब्लॅकमेल करून कोणाला दाबाचा दडपणशाही करण्यासाठी किंवा दादागिरी करण्यासाठी किंवा या माध्यमातून एलक्यूच्या माध्यमातून किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी हे सगळं गैरप्रकार रोखला गेला पाहिजे। आणि निश्चितच या प्रकारचं अनेक गैरप्रकार सध्या सुरू आहे। ही जी लक्षवेधीच्या संदर्भात काही गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल्सच्या विरोधात ही लक्षवेधी लावण्यात आली होती आणि त्या लोकांना सांगण्यात आलं होतं की लक्षवेधी किंवा एलक्यू ना लावण्याकरता यांच्याकडनं या राईस मिलर्सकडनं पैशाची मागणी केली होती आणि त्या राईस मिलर्सला धमकावण्यात आलं होतं। आणि या संदर्भातले ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहे आणि मी ते काल या लक्षवेधी लागण्याच्या आधीच माझ्यापर्यंत आली होती। ही या लक्षवेधीचं सगळे जे ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ क्लिप्स हे माननीय फडणवीस साहेबांकडे मी दिलेले आहेत आणि ते निश्चितच याच्यावर कारवाई करणार आहे। कशा पद्धतीने सगळा हा गोरखधंदा चालते आणि गेल्या अनेक वर्षांपासून तसा कदाचित सुरू असावा, अनेक वेळा तसे प्रकारही घडले असावे, लक्षवेधीसाठी पैसे मागितले तर किती रुपयापर्यंत रक्कम? नाही, त्यात फार मोठी रक्कम त्यात मागण्यात आलेली आहे आणि त्यात एक मी जे ऑडिओ क्लिप ऐकली त्यात याच्या आधीही जवळपास फार मोठी रक्कम देण्याचं त्यात त्यांनी कबूल केलेलं आहे आणि कुठेतरी हे ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे। हे एलक्यूच्या नावाने, धमकीच्या नावाने किंवा या संदर्भात विधिमंडळाच्या आयुधाचा वापर करून त्यांना त्यांच्या कामांमध्ये त्रास देण्याचं किंवा या प्रकारचं अनेक प्रकार, म्हणजे नुसतं पैशाची मागणी ते एक आहे, पण त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत एखाद्याने त्यांच्या विरोधात काम केलं असणार त्या लोकांचं किंवा एखाद्याने समजा त्यांचं काम केलं नसणार किंवा निवडणुकीत त्यांना पैसे दिले नसणार तर त्या लोकांचेही व्यवसायावरती अतिक्रमणचं कारवाई करण्याच्या संदर्भात मागणी करणं, त्यांचं काही ना काही त्यांच्या बिल्डिंगवरती अतिक्रमणचं संदर्भातल्या तक्रारी करणं किंवा त्यांच्या व्यवसायावर ते कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा राज्य सरकारच्या याच्यात कोणत्या हे असतील तर त्या संदर्भात अनेक धमकी देण्याचे प्रकारही आता सभागृहात सुरू आहे। कोण देत आहे हे धमकी? म्हणजे आमदार देत आहे, स्वतः आमदारांचे कार्यकर्ते देत आहे की नेमकं कोण देत आहे? नाही, काही कितीतरी जागेवर आमदार देत आहेत आणि या ज्या धमक्या ज्या मी स्पेसिफिक बोलून राहिलो, या ज्या सगळं जे झालं ते एका नेत्याचे राईट आणि लेफ्ट हँड जे होते त्या दोघांचं एक राईट हँडचा ऑडिओ क्लिप आणि लेफ्ट हँडचा व्हिडिओ क्लिप आहे। निश्चितच हा खुलासा मी करणार, पण ऑडिओ क्लिपची जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून टेस्टिंग होत नाही, जोपर्यंत त्याचं तथ्य पुढे येत नाही तोपर्यंत मी कुणाचं नाव घेणार नाही। राईस मिल धारकही कुठंतरी एवढी मोठी रक्कम कशासाठी देतात? काय गौडबंगाल त्यांच्याकडूनही होतं? नाही, निश्चितच कोणताही व्यवसाय करत असताना थोडं बहुत त्यात थोड्या वेळ त्रुट्या असतात, हे असतात आणि हेच चालत असतं, पण या प्रकाराने चालत असतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मी काही त्यात हे नाही म्हणणार की कोणावर कारवाई झाली नाही पाहिजे। ज्यांनी चुकीचं केलं आहे त्यांना माफी नाही, माननीय फडणवीस साहेबांचं राज्य आहे, त्यांनी चुकीला माफी नाही, कोणी केला भ्रष्टाचार केला असताना त्याला अटक करा, त्याच्यावर कारवाई करा, पण तुमची आम्ही एलक्यू लावू, तुमची आम्ही लक्षवेधी लावू, नाही तर आम्हाला पैसे द्या, हे फार गंभीर हा आरोप आहे, हा फार गंभीर ही गोष्ट आहे। किती अमाऊंट साधारण असतो? 100 कोटी, 100 कोटी, 150, 200 काय? नाही आहे, मी तुम्हाला ऑडिओ क्लिपचं पूर्ण तुम्हाला मी ही देणार, पूर्ण पुराव्यासकट देणार। केव्हापर्यंत येणार हे सगळे पुरावे? फॉरेन्सिकची रिपोर्ट आल्यानंतर। नक्कीच कुठेतरी मोठ्या प्रमाणात जे आहे खंडणीचा घोटाळा झाला आहे आणि ज्यावेळेस पुरावे त्याच्या समोर येतील त्यानंतर हे सगळे जो पुरावे आहे ते समोर आणले जाईल असंही जे आहे माजी मंत्री परिणय फुके यांनी सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोरेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।